guys, we are going to Brahmagiri. Please continue your vlog. नमस्कार मित्रांनो, आम्ही सर्व रूममेट ब्रह्मगिरीला चाललो आहे. सकाळी 5 वाजले. आत्ता 6 वाजेपर्यंत ब्रह्मगिरीला पोहोचून ट्रेक चालू करायचा आहे. मित्रांनो, आम्ही ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी पोहोचलो आहे. ट्रॅकची सुरुवात झाली. सुमित भाऊ, नमस्कार मित्रांनो. ललित भाऊ, ए पोरांनो मांग बघा. जय बाबा की. तुम्ही नजारा बघू शकता लांबपर्यंत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता ललित दादा आणि गुरु पुढे गेलेत. तुम्ही बघू शकता ब्रह्मगिरी वरती उगम स्थानाकडे जाण्याचा रस्ता हा आहे. नमस्कार मित्रांनो, आम्ही टोकापर्यंत पोहोचलो. आम्हालाच माहीत आम्ही कसे पोहोचलो. माकडांनी खूप त्रास दिला. दर्शन भाऊंवर देखील अत्याचार झाला माकडांनी. मित्रांनो, अजून थोडासा प्रवास बाकी. रिस्की पण आहे थोडा, पण मग करू. हाय गाईज, आम्ही ट्रेकिंगला आलोय. तुम्ही बघू शकता सुमितचा पूर्ण धूर निघालाय खालून वरून. सुमित कुठे? तू इकडे बाळ, इकडे. तुम्ही सुमितला विचारू शकता. 1 मिनिट, सुमित येतोय, लवकर ये. 2 शब्द नमस्कार मित्रांनो. दर्शकांसाठी हेच म्हणणं आहे, व्यायाम करा. सुमितच्या अंगांगात नाही एकच वाक्य निघतं, ये दर्द काहे खतम नाही होता. नमस्कार बोला काहीतरी. नमस्कार. कोण आहे? हाय गाईज. पडला का काय? नाही दादा, काही सांगा ना शकाल. काहीच नाही भाऊ. काहीच बोला नाही. भाषण दे छोटस. मनी माते मना देश जय खानदेश. बोला, काय म्हणणं आहे? सुमित भाऊंना काय उपदेश देणार तुम्ही? ही नंदुरबारची केडी हिची चटणी झाली. केळीची सपाट चटणी झाली. पुन्हा एकदा येशील का ब्रह्मगिरीला? मग मित्रांनो, ललित दादाला आम्ही पुढे पाठवले. माकडं आहेत का नाही बघायला. ते सांगताय की रस्ता साफ आहे. मित्रांनो, आम्हाला आता खबर मिळाली की पुढं माकडं बसलेले आहेत. ललित दादांनी सतर्क केले. आता आम्ही मोबाईल खिशात ठेवणार आहे आणि चैन बंद करणार आहे. पण आमच्या बॅगेला खूप धोका आहे. खतरा सामने दोस्तों हमने खतरा पार कर लिया है. ललित दादा भी सेफ है, सुमित भी सेफ है. मित्रांनो, हा सफर होता खूप मुश्किल. आता तिथं होते माकड खूप होते. नमस्कार मित्रांनो, आता वाजलेत 11. आम्ही निघालोय परतीला. तसे हाल तर खूप झालेत. लिंबू पाणी पिला. लिंबू पाणी पिला, त्याने एनर्जी आली. पण मजाही खूप आला. आणि ऐकून आनंद झाला की अभिषेकच्या डोक्यावर माकडं बसले. आता आम्ही खाली जाऊ, त्र्यंबकेश्वरमध्ये नाश्ता वगैरे करू आणि तिथून आमच्या बाईक्स वगैरे मध्ये पेट्रोल टाकून परत घरी. तुम्ही नक्की भेट द्या ब्रह्मगिरीला. थांबा ब्लॉग बाकी. अजून काय बोलतो आता? अजून पेट्रोल भरायचं बाकी. कर